ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या व्याख्यानमालेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन विषय घेणार आहोत। तो विषय म्हणजे तुझे भविष्य तुझ्याच हाती। तुझे भविष्य तुझ्याच हाती हा आज आपल्या चिंतनाचा विषय राहणार आहे। याबद्दल एक खूप मजेदार गोष्ट आहे। एकदा भगवान बुद्धाकडे दोन मित्र गेले। एक मित्र म्हणाला की भगवान बुद्ध खूप महान आहे, सगळीकडे त्यांची पूजा होतात, त्यांनी निर्वाण लाभ करून घेतलेला आहे। भगवान बुद्धाची खूप स्तुती करायला लागला। दुसरा मित्र म्हणतो, अरे तुझे भगवान बुद्ध किती महान आहे हे मला माहिती नाही, पण आज मी त्यांची परीक्षा घेणार आहे। ते परीक्षेत पास झाले तर मी म्हणेल की ते महान आहे, नाहीतर ते महान वगैरे काही नाही आहे। त्या मित्रानं काय केलं, आपल्या हाती मुठीमध्ये एक किडा घेतला आणि तो किडा जिवंत होता आणि तो म्हणे, मी भगवान बुद्धाला विचारणार आहे की माझ्या हातामध्ये असलेला किडा मेलेला आहे की जिवंत आहे। आणि म्हणे भगवान बुद्धाने जर म्हटलं की जिवंत आहे तर मी त्याला असा दाबून टाकेल, म्हणे तो मरून जाईल। आणि त्यांनी म्हटलं तो मेलेला आहे तर मी त्यांना हात उघडून दाखवेल की बघा जिवंत आहे, तुम्ही मला मेलेला आहे पण हा तर जिवंत आहे। आता बघतो म्हणे तुझ्या बुद्धाची परीक्षा, कसे ते महान आहे आता मला कळेल म्हणे। आणि हे दोघे मित्र गेले आणि भगवान बुद्धांनी त्यांचं स्वागत केलं। मग हा एक मित्र म्हणतो की माझा एक प्रश्न आहे। ठीक आहे म्हणे, विचार। म्हणजे माझ्या मुठीमध्ये एक किडा आहे, आता मला सांगा तुम्ही की हा किडा जिवंत आहे की मेलेला आहे, हे मला तुम्ही याचं उत्तर द्या म्हणे। भगवान बुद्ध त्याच्याकडे बघून हसले। त्यांना पण आश्चर्य वाटलं की अरे हा काय प्रश्न आहे। आणि भगवान बुद्धाने फार सुंदर उत्तर दिलं मित्रांनो, लक्षात ठेवण्यासारखं आहे। भगवान बुद्ध काय म्हणाले, तुझ्या हाती जो किडा आहे ना, त्याला जिवंत ठेवणं किंवा मारणं म्हणे हे तुझ्या हाती आहे। तू जर इच्छा केली त्याला मारू शकतो आणि तू इच्छा केली त्याला जिवंत पण सोडू शकतो। हे म्हणे सगळं तुझ्याच मुठीमध्ये तुझ्याच हाती आहे। तू ठरवू शकतो त्याला मारायचं की जिवंत करायचं, मी काय सांगणार। तेव्हा त्याला कळलं की भगवान बुद्ध किती महान आहे। पण ह्या गोष्टीमध्ये किती अर्थ आहे की तुझ्याच हाती आहे, तुमचं भविष्य तुमच्याच हाती आहे। शेवटी तुम्ही ह्या जीवनाचा कशा प्रकारे वापर करता त्यावरती अवलंबून आहे। म्हणून आपण एक कविता इथे केलेली आहे या विषयावर। यामध्ये 5 कडवी आहेत, तेव्हा आपण पहिलं कडवं बघूया। गतकर्माचे भोग भोगण्या, गतकर्माचे भोग भोगण्या जीव येतो मानव देही, असे कर्म तू करी मानवा ज्याने जीवन सार्थक होई। काय म्हटलं आहे, जीव कशासाठी या जगामध्ये येतो, गतकर्माचे फल भोगण्या जीव येतो मानव देही। हा आपल्याला मानव जन्म लाभलेला आहे। आता आपला या जगामध्ये जन्म का झाला, कारण त्याला मुख्यत्वे 3 कारण आहेत। एक तर कारण आहे की आपल्या अतृप्त वासना। बरेचदा आपण खूप धडपड करतो
पण आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे त्या कामना कशा राहतात, अतृप्त राहून जातात आणि त्या अतृप्त राहिलेल्या कामना पूर्ण करण्यासाठी जीवाला पुन्हा शरीर धारण करावं लागतं आणि पुन्हा ती कामना पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला जन्म घेण्याचं पहिलं कारण म्हणजे आपल्या अतृप्त वासना तृप्त करण्यासाठी आपल्याला शरीर धारण करावं लागतं. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये काही कामना वासनाच नाही त्याला पुन्हा यायची गरजच नाही. आपला जन्म आपल्या या कामना वासनामुळेच होत असतो. दुसरं म्हणजे आपण बरंच काही कर्म केलेलं असते, त्याचं फळ भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं. मागच्या जन्मामध्ये आपण चांगलं वाईट जे काही केलेलं असेल त्यामुळे ते आपलं प्रारब्ध होतं आणि प्रारब्ध कर्माचा आपल्याला भोग भोगावाच लागतो. त्यामुळे त्या प्रारब्ध कर्माचा भोग भोगण्यासाठी आपल्याला या जगामध्ये यावं लागतं. त्यापासून कोणीही सुटू शकत नाही. तेव्हा हे दुसरं कारण आहे की आपण या जगामध्ये येतो आपल्या प्रारब्ध कर्माचे भोग भोगण्यासाठी. आणि तिसरं कारण हे आहे की आपल्याला इथे संधी मिळालेली आहे. मित्रांनो बघा, एकदा आपल्याला मनुष्य देह लाभला की आपल्या प्रगतीची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. ही संधी बाकीच्यांना मिळत नाही. पशु पक्षी जंतू ह्या ज्या सगळ्या काही योनी आहेत इथे त्यांना काहीही प्रगती करून घेता येत नाही. आपल्याला मनुष्य देह लाभला म्हणजे आता आपलं भविष्य आपल्या हाती आहे. ठीक आहे, ते प्रारब्ध असेल ते आपल्याला भोगावं लागेल, ते आपण टाळू शकणार नाही. पण वर्तमान आपल्या हाती आहे. आज आपण आपला दिवस चांगला घालवू शकतो. या जन्मामध्ये आपण चांगले कर्म करू शकतो. त्यामुळे काय होणार आहे, आपलं भविष्य उज्ज्वल होणार आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, यू मे कन्वर्ट एंटायर लँड इंटू हॉस्पिटल्स, यू मे कन्वर्ट एव्हरी हाऊस इंटू चॅरिटी असायलम, बट द सफरिंग्स ऑफ पीपल विल नेव्हर सीज टू स्टॉप अंटिल मॅन्स कॅरेक्टर चेंजेस. स्वामीजी म्हणतात की तुम्ही सगळी जमीन दवाखान्यांनी भरून टाका, मल्टी स्पेशालिस्ट दवाखाने सुरू करा, तुम्ही प्रत्येक घरामध्ये धर्मशाळा सुरू करा, तरी मनुष्याच्या जीवनामधले दुःख कधीही थांबणार नाही. यू मे कन्वर्ट एंटायर लँड इंटू हॉस्पिटल, यू मे कन्वर्ट एव्हरी हाऊस इंटू चॅरिटी असायलम, बट सफरिंग्स ऑफ पीपल विल नेव्हर सीज अनलेस मॅन्स कॅरेक्टर चेंजेस. जोपर्यंत मनुष्याचं चारित्र्य बदलत नाही, जोपर्यंत मनुष्य वाईट कर्म करणं थांबवत नाही, तोपर्यंत मनुष्याचं दुःख कधीही संपणार नाही. कारण शेवटी आपल्या दुःखाला कारणीभूत आपणच आहोत. तेव्हा बघा, आपण या जगामध्ये येतो 3 कारणामुळे. पहिलं कारण तर आहे आपलं अतृप्त वासना, दुसरं कारण आहे की आपलं प्रारब्ध आपल्याला भोगायचं असतं, आणि तिसरं आहे की हे एक आपल्याला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आपल्याला एक संधी मिळालेली आहे, आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. जे झालं असेल भूतकाळामध्ये ते होऊन गेलं, त्यामध्ये आता आपल्याला काही बदल करता येत नाही. पण आज तर आपल्या हाती आहे ना. या आजचा जर आपण सदुपयोग केला तर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल होणार. म्हणून तर आपणच आपल्या भाग्याचे निर्माते आहोत. हे स्वामी आपल्याला इथे सांगत आहे, गतकर्माचे भोग भोगण्या जीव येतो मानव देही, असे कर्म तू करी मानवा, ज्याने जीवन सार्थक होई. तेव्हा हे मानवा, ह्या जन्मामध्ये असे काही कर्म कर की ज्यामुळे तुझं जीवन सार्थक होईल. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, जरी तू गेलास तरी लोक तुझं नाव घेत राहील. कबीरदास एक छान दोहा म्हणतात. ते म्हणतात की जब तू पैदा हुआ तू रोया जग हसा, ऐसी करणी के जा तू हसे जग रोये. कबीरदास काय म्हणतात की तू जेव्हा जन्माला आला होतास तेव्हा तू रडत होता आणि सगळं जग हसत होतं, अरे चला आपल्याला मुलगा झाला. पण तू जेव्हा शरीर सोडून जातील तू हसत हसत जाशील
आणि सगळं जग रडेल की बापरे केवढा चांगला माणूस गेला, ही काही उणीव भरून काढता येत नाही. अशा प्रकारचे कर्म कर. म्हणजे बघा, आपल्याला जीवनामध्ये इथे एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. हा मनुष्य देह लाभला म्हणजे आपल्याला एक संधी मिळालेली आहे. या संधीचा आपण योग्य वापर करून घेतलाच पाहिजे. त्यानंतर आपण बघूया दुसरं कडवं. कर्माचे फळ कुणा चुकेना, कर्माचे फळ कुणा चुकेना, साधू संत सांगून जाती, लक्षात असू दे तुझे भविष्य असे तुझ्याच हाती. काय म्हटलं आहे? कर्माचे फळ कुणा चुकेना, साधू संत सांगून जाती, लक्षात असू दे तुझे भविष्य असे तुझ्याच हाती. काय सगळे साधू संत सांगून गेले? कर्माचं फळ कुणालाही चुकत नाही. जशी करणी तशी भरणी, कोणीही त्यामधून सुटू शकत नाही. बघा, पितामह भीष्म केवढे मोठे आहे. आपण त्यांचं नाव किती, जे त्यांना किती त्यांच्या गोडवा गातो. म्हणजे एवढे मोठे पितामह भीष्म, पण त्यांना शरशय्येवरती झोपावं लागलं. किती त्यांना कष्ट झाले. त्यांनी विचारलं भगवान कृष्णाला की अरे मी तर काही वाईट केलं नाही, मला एवढे दुःख का जीवनामध्ये भोगायला लागत आहेत? भगवान कृष्ण म्हणाले की म्हणे याच्यापूर्वी तुझे अनेक जन्म झाले, त्या एका मागच्या तुझ्या 75व्या जन्माच्या शेवटी आणि तू एक मुलगा होता, तरुण मुलगा, आणि तू धनुष्यबाणाचा खेळ खेळत होता. तेव्हा तू तुझ्या बाणाने एका सरड्याला असं फेकलं. त्या सरड्याला तुझ्या बाणाचाही त्रास झाला आणि तू त्याला बाणावर घेऊन फेकलं आणि म्हणे तो सरडा एका काट्याच्या झुडपावर पडला. त्याच्या अंगावर सगळे काटे टोचले आणि तो सरडा तडफडत मरून गेला म्हणे. त्या तुझ्या कर्माचं फळ तुला या जन्मामध्ये भोगावं लागत आहे म्हणे. बघा, कर्माचं फळ चुकलं नाही. म्हणजे आपलं एक संचित कर्म असतं. म्हणजे अनेक जन्मापासून आपण जे काही कर्म करत आलेलो आहोत, चांगले वाईट जे काही असेल, ते सगळंच्या सगळं आपल्या संचितामध्ये असतं. त्यामधलं काहीही नष्ट होत नाही मित्रांनो. आणि ते संचितामधून केव्हा येईल ते बाहेर सांगता येत नाही. किती जन्माने ते बाहेर येईल हेही सांगता येत नाही. पण मग त्यामधून जे कर्म पक्व झालेले आहेत, जसं आपण आंब्याचं झाड लावतो, मग त्यामधून झाड निर्माण होतं. किंवा एका पर्वतावरती काही प्रकारची फुलं आहे, ती फुलं 12 वर्षातून एकदाच फक्त येतात आणि सगळा डोंगर फुलानं भरून जातो. पूर्ण डोंगरावर वेगवेगळ्या रंगाची कलरफुल फुलं असतात आणि मग 12 वर्षापर्यंत काहीही येत नाही. म्हणजे ते जे बी आहे ते 12 वर्षापर्यंत त्या जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत पडून राहते. 12 वर्ष झाली, बरोबर पाऊस आला की लगेच ते सगळेच्या सगळे वर यायला लागतात. तसे आपल्या संचित कर्मामधले जे काही कर्म आता परिपक्व झालेले आहेत, आता त्यांना फळ द्यायचं आहे, ते सगळे कर्म एकत्र होतात आणि त्याला म्हणतो आपण प्रारब्ध कर्म. आणि मग त्यानुसार आपला जन्म होतो आणि जे कर्म परिपक्व झाले त्याचे आपल्याला इथे भोग भोगावे लागतात. जोपर्यंत पितामह भीष्म धर्माचा आश्रय घेऊन होते, त्यांचे वाईट कर्म वर आले नाही. पण जेव्हा त्यांनी अधर्माचा आश्रय घेतला, जेव्हा त्यांनी दुर्योधनाचा आश्रय घेतला, त्यांच्यामधले वाईट कर्म सगळे बाहेर यायला लागले, फळं द्यायला लागले. बघा, तेव्हा संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म, आपण जे काही कर्म करत आहोत हे क्रियमान कर्म आहे. या जन्मामध्ये आपण जे करत आहोत ते क्रियमान आहे, ते आपलं भविष्य ठरवणार आहे. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा आपल्याला माहिती आहे, तेव्हा दुःशासन तिची साडी ओढत होता. भगवंताने द्रौपदीला विचारलं की द्रौपदी, म्हणे तू कधी कपड्याचं दान केलं आहे का कुणाला? तेव्हा द्रौपदी म्हणाली की हो, एकदा एक साधू स्नान करत होता नदीमध्ये आणि स्नान करता करता म्हणे त्याची कोपीन वाहून गेली. तेव्हा मी माझी साडी फाडून त्याला दिली आणि तो कपडा घालून तो नदीच्या बाहेर पडू शकला.
मग म्हणे तुला कपड्याची काहीही कमी पडणार नाही. म्हणजे बघा, द्रौपदीनं एक चांगलं कर्म केलं होतं आणि ते चांगलं कर्म तिच्या आता यावेळेस कामात आलं आणि तिचं भगवंताने रक्षण केलं, तिचं वस्त्रहरण होऊ दिलं नाही. म्हणजे बघा, चांगल्या कर्माची फळं पण आपल्याला मिळतात, वाईट कर्माची फळं पण मिळतात. तेव्हा लक्षात ठेवा, आता या जन्मामध्ये, म्हणजे याला क्रियमान कर्म म्हणतो, आपल्याला या जन्मामध्ये चांगले कर्म करायचे आहे, भविष्य उज्ज्वल करायचं आहे. आणि आगामी कर्म म्हणजे भविष्यामध्ये आपण जे काही कर्म करणार आहोत त्याला म्हणताय आगामी कर्म, जे आपल्या हातून भविष्यामध्ये घडणार आहे. तेव्हा दररोज जर आपण सावध राहिलो तर आपलं आगामी कर्मही चांगलीच राहील. जर आपला आज चांगला असेल, उद्या आपला चांगलाच राहील. दररोज जर आपण काळजी घेतली की माझ्या हातून काही वाईट कर्म घडू नये, तर आपल्या हातून वाईट कर्म घडणार नाही. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, इथे काय म्हटलं आहे, कर्माचे फळ कुणा चुकेना, साधू संत सांगून जाती, लक्षात असू दे तुझे भविष्य असे तुझ्याच हाती. लक्षात ठेव की तुझे भविष्य तुझ्याच हाती आहे. वर्तमानामध्ये तू जे काही करत आहे हे सगळे कर्म तुझं भविष्य ठरवणार आहे. तेव्हा आता भूतकाळामधला विचार सोडून दे आणि भविष्याचा पण विचार सोडून दे. आज जे काही आहे त्याचा योग्य वापर करून घे, तरच तुझं भविष्य उज्ज्वल होणार आहे. आपल्या भविष्याबद्दल कुणालाही जबाबदार धरायचं नाही की देवाचा कोप झाला माझ्यावर म्हणून मला हे दुःख भोगावे लागतात, असं वगैरे काही नाही. आपल्याच कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपण खूप सावध असलं पाहिजे. काया वाचा मन कर्माचे साधन, लक्षात ठेव तू जीवनी, देहधारण करिता येथे कर्माविन राहू शकेन कोणी. काय म्हटलं आहे, काया वाचा मन कर्माचे साधन, लक्षात ठेव तू जीवनी. कर्माचे साधनं कोणते आहे? आपल्याकडे हे शरीर आहे, या शरीरामध्ये काया वाचा आणि मन ह्या 3 गोष्टीद्वारेच आपण कर्म करत असतो. या शरीराद्वारे आपण कर्म करतो, कुणाला मदत करतो, कुणाला त्रास देतो, चोऱ्या करतो, काय दरोडेखोरी, खून, माऱ्या सगळं करतो. या शरीराद्वारे आपण परोपकार करतो, लोकांना मदत करतो, चांगली कामं पण करतो. शेवटी हे शरीर. मन म्हणजे विचार. आपल्या मनाद्वारे पण आपण कर्म करतच असतो. आपले विचार जर वाईट असेल तर ते वाईट कर्म होईल, त्या वाईट विचाराचे फळं पण तसेच होणार, कारण ते वाईट विचार आपल्याला वाईट कर्म करण्याला प्रोत्साहित करणार आहे. म्हणून मनामध्ये वाईट विचार पण बाळगू नये, कुणाची घृणा करू नये, कुणाचा क्रोध करू नये, कारण याचे परिणाम भयंकर होतात. आणि वाणी म्हणजे आपण जे काही बोलतो, आपल्या शब्दाद्वारे पण आपण इतरांवर आघात करतो. या वाणीद्वारे आपण लोकांचं कल्याण करू शकतो, त्यांना आशीर्वाद देऊ शकतो, त्यांच्याशी प्रेमानं बोलू शकतो. आणि ह्याच तोंडावाटे आपण लोकांचा अपमान करू शकतो, निंदा करू शकतो, काय करू शकतो, काय नाही करू शकत. तेव्हा हे 3च साधनं आपल्याकडे आहेत. या 3ही साधनांचा आपल्याला व्यवस्थित वापर करता आला पाहिजे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, तुमचे वाईट कर्म, तुमचे वाईट विचार आणि तुमचे वाईट शब्द जर एखाद्या वाघाप्रमाणे तुमच्यावर झेप घ्यायला टपून बसले असतील, तर मोठ्या आशेची गोष्ट म्हणजे तुमचे चांगले कर्म, तुमचे चांगले विचार आणि तुमचे चांगले शब्द हे हजारो लाखो देवदूतांसारखे तुमचं रक्षण करण्यास नेहमीच सज्ज आहे. ते बघा, स्वामीजींनी काय आपल्याला मंत्र दिला आहे की तुमचे वाईट कर्म, वाईट विचार आणि वाईट शब्द जर एखाद्या वाघाप्रमाणे तुमच्यावर झेप घ्यायला टपून बसले असेल, तर आशा आहे की तुमचे चांगले कर्म, चांगले विचार आणि चांगले शब्द हजारो लाखो देवदूतांसारखे तुमचं रक्षण करण्यास तयार आहे. म्हणजे शेवटी आपलं रक्षण कोण करणार आहे? कोणीही करणार नाही. शेवटी आपले कर्मच आपलं रक्षण करणार आहे. तेव्हा इथे आपण किती सावध राहिलं पाहिजे, कारण जर कर्माचं फळ कुणालाही चुकत नाही. वीरप्पनने कितीतरी लोकांचा खून केला, दरोडेखोरी केली,
कितीतरी हत्तींना मारलं, पण शेवटी त्याची पण गोळी मारूनच हत्या करण्यात आली. म्हणजे बघा, याच जन्मामध्ये त्याला फळ मिळालं. काही काही कर्माची फळं आपल्याला याच जन्मामध्ये भोगावी लागतात, काही काही कर्माची फळं आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोगावी लागतात. तेव्हा हे लक्षात ठेवा की आपल्या कर्माची फळं आपल्याला चुकणार नाही. आणि दुसरं म्हणजे या जगामध्ये आल्यानंतर आपण कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. इथे म्हटलं आहे, देहधारणकरिता येथे कर्माविन राहू शकेन कोणी. शेवटी आपल्याला कर्म करावेच लागणार आहे. कोण कर्माविना राहू शकतो? कोण कर्म करत नाही? पहिलं म्हणजे आळशी मनुष्य. जो रात्रंदिवस आळसामध्ये पडलेला असतो ना, तो काहीच कर्म करत नाही. तो तमोगुणी असतो, त्याला काही भविष्याची फिकीर नसते. असा एक मनुष्य आहे की तो कर्म करत नाही. आणि दुसरा आत्मज्ञानी, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्याला कर्म करण्याची गरजच नाही. त्यानं आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याला आता कर्म करायची काय गरज आहे? गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, यस्यात्म रतिरे वश्यात, यस्यात्म रतिरे वश्यात आत्मतृप्तस्य मानव आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्य न विद्यते. इथे भगवान म्हणतात की जो मनुष्य आत्म्यामध्येच रत आहे, यशात आत्मरतिरे वश्यात आत्मतृप्तस्य मानव, जो आत्म्यामध्येच तृप्त आहे, आत्मन्येव च संतुष्ट, जो आत्म्यामध्ये संतुष्ट आहे, तस्य कार्य न विद्यते, त्याला या जगामध्ये कोणतंही कार्य राहत नाही. तर एक ब्रह्मज्ञानी मनुष्य कर्म करून म्हणजे करण्याची गरज नसते, आणि दुसरा आळशी मनुष्य कर्म करत नाही. बाकी सगळ्यांना या जगामध्ये कर्म करावेच लागणार. कर्म न करता आपण बसूच शकत नाही. एक क्षणसुद्धा आपण शांत बसू शकत नाही. आपलं मन विचार करत राहणारच, आपलं शरीर काही ना काही कार्य करत राहणारच. कारण हे सगळे प्रकृतीचे गुण आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण आपल्याला कार्य करायला भाग पाडणारच आहे. तेव्हा कार्य जर करायचंच आहे, जर आपण कर्म केल्याशिवाय राहूच शकत नसू, तर आपण चांगलीच कर्म केली पाहिजे. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जर कर्म केल्याशिवाय आपल्याला या जगामध्ये राहताच नसेल, कमीत कमी आपलं पोट भरायसाठी जर आपल्याला कर्म करावे लागेल, आपल्याला असं बसून कोण खाऊ घालणार? तेव्हा जगण्यासाठी तरी कर्म करावेच लागेल. म्हणून म्हटलं आहे, काया वाचा मनकर्माचे साधन लक्षात ठेव तू जीवनी, देहधारण करिता येथे कर्माविन राहू शकेन कोणी. कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. तेव्हा आपण काया वाचा मनाद्वारे जे काही करतो ते कर्म होते, आणि त्यामुळे आपण खूप सावध राहून या जगामध्ये कर्म केले पाहिजे. कारण शेवटी त्या कर्माचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. शुभकर्माने सुख लाभते, शुभकर्माने सुख लाभते पाप दुःखाची जननी. शुभकर्माने सुख लाभते पाप दुःखाची जननी, कर्म करावे राहून जगती फलासक्ती सोडूनी. तेव्हा चांगले आणि वाईट कर्म असे 2 प्रकारचे कर्म असतात. चांगल्या कर्माचं काय फळ मिळते? पुण्यकर्माचं फळ काय मिळते? जीवनामध्ये सुख मिळतात, मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त होतो. हे कशाचं फळ आहे? आपल्या चांगल्या कर्माचं फळ आहे. आणि पाप काय? पाप दुःखाची जननी. जर आपण वाईट कर्म केले तर ते आपण काय केलं? दुःखाला जन्म दिला. त्या वाईट कर्माची फळं वाईटच होणार आहे, आणि शेवटी आपल्याला दुःख भोगावेच लागणार आहे. तेव्हा चांगल्या कर्माची चांगली फळं आणि वाईट कर्माची वाईट फळं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज शुद्ध असेल तर फळही चांगलीच मिळेल, बीज शुद्ध नसेल तर तुम्हाला चांगली फळं कुठून मिळणार? तेव्हा चांगल्या कर्माद्वारे चांगली फळं मिळतात आणि वाईट कर्माद्वारे वाईट फळं मिळतात. मग आपल्याला चांगले आणि वाईट ह्या 2पैकी वाईट कर्म तर आपल्याला सोडूनच द्यायचे आहे. कारण वाईट कर्म आपलं बंधन दृढ करते.
ही वाईट कर्म आपल्याला या संसारामध्ये अडकून पाडते. वाईट कर्म ही लोखंडाची साखळी आहे. ही लोखंडाची साखळी तर आपल्याला तोडूनच टाकायची आहे. आपल्याला वाईट कर्म एकदम सोडून द्यायचे आहे. पण चांगले कर्मसुद्धा जेव्हा आपण करतो तेव्हासुद्धा आपण आसक्ती सोडून केली पाहिजे. कारण दोनही आपल्याला बंधनात टाकतात. चांगले कर्म केले तर पुण्य होतं. मग पुण्यकर्म झालं की त्या पुण्यकर्माची फळं भोगायला पुन्हा आपल्याला सुख भोगायला यावं लागतं किंवा स्वर्गात जावं लागतं. तेव्हा ह्या चांगल्या कर्माची पण आसक्ती ठेवायची नाही. कर्म करत राहायचं. कर्म करत राहायचं पण आसक्ती मात्र ठेवायची नाही. योग कर्मसु कौशलम असं म्हटलं आहे. योग म्हणजे काय आहे? कर्माचं कौशल. कुशलतापूर्वक आपण आपलं काम केलं पाहिजे. तुम्ही कुठेही असा, घरी असा, ऑफिसमध्ये असा, शाळेमध्ये असा, शिक्षक असा, कर्तव्यबुद्धीनं आपलं कर्म केलं पाहिजे. मला पैसा मिळते म्हणून नाही, हे माझं कर्तव्य आहे. मला माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. मला पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही, पण मी चांगलं शिकवणार. म्हणजे अशा प्रकारे कर्तव्यबुद्धीनं कर्म करायचं. पैशाच्या लोभानं कर्म करायचं नाही. पैसे मिळायचे ते मिळणार, पण त्यामागची प्रेरणा नुसते पैसे असू नये. तर आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे आपल्याला पार पाडायचं. अशा प्रकारे आपल्याला या जगामध्ये कर्म करायचं. म्हणजे जर आपण अनासक्त होऊन कर्म केलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, गीता म्हणते की तुम्हाला कर्म करण्याचाच अधिकार आहे. तुम्हाला फळाची आशा करण्याचा अधिकार नाही. तुम्ही अभ्यास करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा, परीक्षा द्या. त्या परीक्षेमध्ये काय होईल हे तुमच्या हाती नाही. तुमच्या हाती फक्त अभ्यास करणं आहे, तुमच्या हाती प्रयत्न करणं आहे. पण शेवटी यश येईल की अपयश येईल हे तुमच्या हाती नाही आहे. म्हणून त्याची आसक्ती सोडून द्या. जे होईल ते होईल. माझं जे कर्तव्य आहे ते मी करणार आहे. म्हणून म्हटलं आहे, शुभकर्माने सुख लाभते, पाप दुःखाची जननी, कर्म करावे राहून जगती, फलासक्ती सोडूनी. त्यानंतर आपण शेवटला कडवं बघूया. भले बुरे दोन्हीही बंधने. भले बुरे दोन्हीही बंधने, जीवाचे बंधन दृढ करी. सावध राहून कर्म करी जो, होतो तो मुक्तीचा अधिकारी. तेव्हा आपण आत्ताच बघितलं आहे की भलं आणि बुरं, चांगलं आणि वाईट दोन्ही आपल्या बंधनाला कारण आहे. मग आता कर्म कसं करायचं? कर्म करायचं कशासाठी? तर आपली चित्तशुद्धी होण्यासाठी. कर्म करण्यामागचा एकच उद्देश पाहिजे की कर्म केल्यामुळे मला कोणत्याही फळाची आशा नाही. सगळ्या फळाची आशा सोडली की आपलं चित्त पवित्र होतं, ज्याला आपण निष्काम कर्म म्हणतो. त्या रामकृष्ण मठामध्ये एवढे साधू कर्म करतात, पण ते कोणत्याही कर्मामध्ये आसक्त होत नाही. त्यामुळे काय होतं, जर तुम्हाला कर्माच्या फळाचं काही आशाच नसेल तर तुमचं चित्त शुद्ध होणार. तेव्हा चित्त शुद्ध करण्यासाठी कर्म करायचे. दुसरं म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी कर्म करायचे. हे जग कुणाचं आहे? भगवंताचं आहे. ही सृष्टी भगवंताची आहे. सगळे जीव भगवंताचे आहे. तेव्हा भगवंताच्या संतानांची जर आपण सेवा केली तर भगवान संतुष्ट होतील, भगवान प्रसन्न होतील. भगवंतांनी आपल्यावर जे काही काम सोपवलेलं आहे ते काम जर आपण चांगल्या प्रकारे केलं तर भगवान संतुष्ट होतील. कारण आपल्याला पगार काही मालक देत नाही. शेवटी भगवानच कर्मफलदाता आहे. तोच आपल्या कर्माचं फळ आपल्याला देत असतो आपल्या प्रारब्धाप्रमाणे. हे बाकी लोक जे असतात ते मध्ये एजंट असतात. आपल्यापर्यंत ते आपल्या कर्माचे फळ आणून पोहोचवतात. तुम्ही एखाद्या भिकाऱ्याला समजा 1 रुपया दिला, ते तुम्ही काही बहादुरी केली नाही. त्या भिकाऱ्याच्या चांगल्या कर्माचं फळ त्याला मिळालं. तुम्ही तो 1 रुपया त्याच्यापर्यंत पोहोचवला. त्या 1 रुपयावर त्याचा अधिकार आहे, कारण त्याच्या चांगल्या कर्मामुळे त्याला तो 1 रुपया मिळालेला आहे. तुम्ही काही उपकार केले नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तेव्हा भगवंतच आपल्याला फळ देत असतो. त्यामुळे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी कर्म करायचं.
आपलं मन शुद्ध करायसाठी कर्म करायचं. त्यामुळे काय होईल? सावध राहुनी कर्म करी जो, होई तो मुक्तीचा अधिकारी. तो मुक्तीचा अधिकारी होईल. त्याला आत्मसाक्षात्कार होईल. त्याला ईश्वराचं दर्शन होईल. कशामुळे? त्यानं जर कर्माचं रहस्य जाणून घेतलं. आपल्याला कर्म करावीच लागणार आहे, पण आपल्याला ह्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कर्म करायचे आहे. कर्माचं बंधन पुन्हा वाढवायचं नाही. तेव्हा बघा, हा सगळा कर्मसिद्धांत आहे. त्यामुळे इथे कोणीच जबाबदार नाही. तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते आहात. तुमचं भविष्य तुमच्याच हाती आहे. तुम्ही चांगलंही होऊ शकता, तुम्ही वाईटही होऊ शकता. तुम्ही बंधनात पण पडू शकता, तुम्ही मुक्ती पण प्राप्त करून घेऊ शकता. हे सगळं तुमच्या नशिबावरही अवलंबून आहे, देवावरही अवलंबून आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जसं काही केलं असेल भूतकाळामध्ये, त्याप्रमाणे आज तुम्ही भोगत आहात. पतंजली त्यांच्या योगसूत्रामध्ये म्हणतात, जाती, आयु आणि भोगा ह्या 3 गोष्टी जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे प्राप्त होत असतात. जाती म्हणजे कोणत्या प्रकारच्या शरीरामध्ये तो जाईल. 84 लक्ष योन्या आहे, त्यापैकी कोणत्या योनीमध्ये त्याचा जन्म होईल हे तुमचे कर्म ठरवते. आयु म्हणजे तुम्ही या जगामध्ये किती वर्ष जगणार. 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष, किती वर्ष तुमचं आयुष्य आहे, ते आयुष्य पण तुमच्या कर्मानीच निर्धारित झालेलं असते. आणि भोगा, ह्या जन्मामध्ये तुम्हाला किती सुख आणि किती दुःख भोगावी लागणार, हे सुद्धा तुमचेच कर्म ठरवित असतात. तेव्हा बघा, जाती, आयु, भोगा हे सगळंच्या सगळं आपले कर्म ठरवत असतात. म्हणून शेवटी आपण किती सावध राहिलं पाहिजे. जर भगवंताने आपल्याला हे मनुष्य देह दिला, हे यंत्र दिलं, तेव्हा यंत्राचा आपण कसा वापर केला पाहिजे? असा वापर केला पाहिजे की जेणेकरून जीवनामधले सगळे दुःख आपल्याला नष्ट करता येईल आणि आपलं चित्त शुद्ध करून शेवटी याच जन्मामध्ये आपल्याला ईश्वराचा लाभ करून घेता येईल, आत्मसाक्षात्कार करता येईल. हे सगळं कर्माच्या माध्यमातून पण करता येणं शक्य आहे. जर आपण कर्माचं रहस्य जाणून घेतलं तर सगळी बंधनं आपण तोडून टाकू शकतो. तेव्हा लक्षात ठेवा, तुझे भविष्य तुझ्याच हाती. या 5 कडव्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केला की कसा मनुष्यच त्याच्या कर्माला जबाबदार आहे. तुम्ही जर मिरची खाल्ली तर तुमची जीभ होरपळणारच. तुम्ही अग्नीमध्ये हात दिला, तुमचा हात जळणारच. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी आगीमध्ये हात दिला आणि माझा हात जळणार नाही. जळणारच. मला माहिती नव्हतं जळते म्हणून. तुम्हाला माहिती असो की नसो, तुम्ही जर एखादं पापकर्म केलं असेल ते दुःख तुमच्या वाट्याला येणारच. तेव्हा लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये आपल्याला एक संधी मिळालेली आहे. त्या संधीचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे आणि शेवटी आपलं उज्ज्वल भविष्य आपल्यालाच निर्माण करायचं आहे. तेव्हा शेवटी आपण ही कविता एकदा वाचू आणि आजचा हा विषय जो आहे त्या विषयाला आपण विराम देऊ. तुझे भविष्य तुझ्याच हाती, गतकर्माचे भोग भोगण्या, जीव येतो मानव देही, असे कर्म तू करी मानवा, ज्याने जीवन सार्थक होई. कर्माचे फळ कुणा चुकेना, साधू संत सांगून जाती, लक्षात असू दे तुझे भविष्य, असे तुझ्याच हाती. काया वाचा मनकर्माचे साधन, लक्षात ठेव तू जीवनी, देहधारण करिता येथे, कर्माविन राहू शकेन कोणी. शुभकर्माने सुख लाभते, पाप दुःखाची जननी, कर्म करावे राहून जगती, फलासक्ती सोडुनी. भले बुरे दोन्हीही बंधने, जीवांचे बंधन दृढ करी, सावध राहुनी कर्म करी जो, होई तो मुक्तीचा अधिकारी. होई तो मुक्तीचा अधिकारी. तेव्हा मित्रांनो, लक्षात ठेवा, आजचा विषयसुद्धा आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला आपलं उज्ज्वल भविष्य करायचं आहे. त्यामुळे
तुमचे भविष्य तुमच्याच हाती, तुझे भविष्य तुझ्याच हाती. आपण आज इथेच थांबूया. पुढे आपण जेव्हा भेटू तेव्हा एखादा नवीन विषय घेऊन त्यावर आपण चिंतन करू. ओम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.